या ठिकाणी जर पाहिलं जे काही व्यावसायिक आहेत, आज व्यावसायिक असतील, हे जे आदिवासी ठाकर समाजाचे बांधव असतील किंवा जे देवस्थान ट्रस्टी असतील, गणेश भक्त असतील, एकूणच या सगळ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। खरं तर इथं नेहमीच बटाटा असतो, परंतु आज मात्र इथली जी सगळी दुकानं आहेत ती बंद आहेत। आता आपण जुन्नर तहसील कार्यालय या ठिकाणी जाणार आहोत। त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टी, गणेश भक्त व अनेक संघटनांचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेणार आहोत। भाविकांची लूट थांबली पाहिजे, भाविकांची लूट थांबली पाहिजे, रद्द करा, रद्द करा, तिकीट रद्द करा, पुरातत्व विभागाचे अतिक्रमण हटवले पाहिजे। आज खरं तर जुन्नर या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या विरोधात गणेश भक्तांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। गणेश भक्तांवर आमरण उपोषणाची ही वेळ का आली? आजच्या ह्या ज्या आमरण उपोषणाला आहे अनेक संघटनांनी खरं तर या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्य निर्माण संस्था असेल, मराठा सेवा संघ असेल, लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट असेल, तिथले व्यावसायिक असतील, एकूणच गणेश भक्त असतील, या सगळ्यांनी आजच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। माझ्यासोबत आता हर्षल भाऊ जाधव आहेत, संपूर्ण स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। आजच्या ह्या पवित्रावर ते का आले आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। काय सांगाल? 1996 साली तिकीट लागले लेण्याद्रीला, त्यावेळेस 5 रुपये होतं, 2 रुपये होतं, नंतर 5 रुपये झालं, 15 रुपये झालं, आता 25 रुपये झालं। आणि मुळात देवाला तिकीट म्हणजे पैसे देऊन देवाला तिकीट लावून दर्शन घ्यायचं म्हणजे देव विकल्यासारखं आहे। आणि हा आमचा मूलभूत अधिकार आहे भारतीय संविधानाने दिलेला उपासनेचा। मुळात पुरातत्व खात्यानं हे जे तिकीट लावलंय हे गणेश लेणीसाठी लावलंय की त्यांनी त्याच्या बाकीच्या लेणी आहेत पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या लेणी, ह्या लेणींसाठी लावलेले? जुन्नर तालुक्यात 220 लेण्या आहेत आणि या सगळ्या लेण्यांचं मिळून तिकीट लेण्याद्रीमध्ये, आणि ते लेण्यांचं तिकीट आहे, ते देवाचं तिकीट नाही आहे। गणपती मंदिराला तिकीटच नाही आहे असं पुरातत्व विभागाने लेखी पत्र 2012 साली आपल्याला दिलेलं आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं तर गणेश मंदिर हे देखील एका लेणीतच आहे। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आतापर्यंत मग काय काय फॉलोअप घेतला या सगळ्या बाबीवर? महाराष्ट्र शासनाने लेण्याद्री हे अष्टविनायक क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजे ते ऑलरेडी शासनानं मनोमन ठरवून टाकलेले काही मंदिरच आहे। म्हणजे हा लेणी आहे की मंदिर आहे याचा वाद काही राहिलेला नाही आहे। या संदर्भात काय आदेश झालेत का? आदेश 3 आदेश झालेत आत्तापर्यंत। पहिलं एक म्हणजे त्यांनी हे तिकीट लेण्यांसाठी आहे, मंदिरासाठी नाही, ह्या स्वरूपाचं पहिलं पत्र दिलं। आणि त्यात असं आपण कोणत्या कार्यालयाने हे आदेश दिले? मुख्यालय यांचं म्हणजे पुरातत्व विभागाचं महानिदेशक पद जे दिल्लीला बसतात त्यांनी हा आदेश दिलेला आहे की आमचं हे तिकीट लेण्यांसाठी असून हे मंदिरासाठी नाही आहे। आणि जर भाविकांना मंदिरात जर फ्रीमध्ये जायचं असेल तर त्यांना स्वतंत्र रस्ता म्हणजे जो निशुल्क असेल आणि लेण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल असं पत्र दिलं। त्याच्यावर आज म्हणजे 2 वर्ष झाली, 2 वर्ष झाल्यानंतर त्यांनी काही त्याच्यावर पाठपुरावा केलेला नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषण केलं। 14 फेब्रुवारी 2014 ते 19 फेब्रुवारी 2014 आमरण उपोषण केलं। त्यावेळेस महादेवया म्हणून रिजनल डायरेक्टर होते त्यांचे, ते आले होते, त्यांनी तो आराखडा तयार केला की भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता जो निशुल्क असेल आणि लेण्यांसाठी तिकीट घेऊन कसं जाता येईल, त्यांचा तिकीट काउंटर लेण्याद्रीमध्ये वर असेल लेण्यांजवळ, तिथं गेटची व्यवस्था, बॅरिकेटिंग कसं करण्यात येईल हा सगळा आराखडा आमच्याकडून बनवून घेतला आणि तो मुख्यालयाला पाठवला त्यांच्या। त्यानंतर 3 एप्रिल 2014ला त्यांचा आदेश आला, कुणाचा? मुख्यालयाचा, महानिदेशक यांचा, की तुमचा प्रस्ताव, तुमचा आराखडा आम्ही ॲप्रूव्ह करून घेतला आहे, मान्य करून घेतला आहे आणि तुम्ही तुमच्या लेवलला निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा। हे पत्र पाठवलं आहे कुणाला? रिजनल डायरेक्टर जे सायन फोर्टला बसतात, सायन फोर्टला त्यांचं ऑफिस आहे मुंबईला, म्हणजे हा सर्वाधिकारी यांच्याकडे आला आहे, पण आजपर्यंत त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। हा आदेश कधी झाला सांगता? 3 एप्रिल 2014, आजच 5 वर्ष पूर्ण झाली। त्यानंतर तुम्ही मुंबईचे जे ऑफिस आहे तिथले आज संबंधित अधिकाऱ्यांशी काय संपर्क साधला होता का? किंवा संपर्क साधल्यानंतर त्यांनी तुम्हाला कोणत्या प्रकारची उत्तरं दिली? प्रत्येक वेळी आता आमचे खासदार साहेब आहेत, दिल्लीतले लोकप्रतिनिधी खासदार साहेब आहेत, ते स्वतः ते आणि आम्ही बऱ्याच वेळा पुरातत्व विभागाच्या मुंबईच्या ऑफिसला आणि दिल्लीच्या ऑफिसला आम्ही प्रत्येक वेळा गेलो आहे आणि प्रत्येक वेळेत विषय प्रलंबित आहे, विषय विचाराधीन आहे, असं आहे तसं आहे। आणि जर 2014ला जर निर्णय होऊन सुद्धा 5 वर्ष त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही, याचा अर्थ काय? यांना त्याच्यावरती लवकर ॲक्शन घ्यायचीच नाही आहे, कारण तिथून त्यांचं उत्पन्नाचा स्रोत आहे, तिथं समजा जे त्यांचे लोक आहेत या लोकांना तिथून समजा ते पगार वगैरे देतात। मग
आज देवाच्या पैशावर येऊन अडलंय का सरकारचं? म्हणजे देवस्थानला जर पैसे, समजा सरकारला जर पैशाचा जर तोटा असेल तर तसं सांगावं, सगळा देश त्यांना पैसे देईन, त्यांच्या तिजोऱ्या भरण्याचं काम करेल. लोकसंख्या कमी नाही आपली. खरं तर पुरातत्व खात्यावर त्या ठिकाणी अनेक आरोप देखील स्थानिकांकडनं होतात. मग त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाचे असतील किंवा पुरातत्व खात्याचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची मजुरी त्याच्याबाबत असेल, असे अनेक आरोप होतात. काय सांगाल? आता मुळात लेण्याद्रीचा हा डोंगर सगळा, लेण्याद्रीचा जो मोठा डोंगर आहे तो सगळा आमचा प्रायव्हेट मालकीचा आहे. तिथं आदिवासी ठाकर समाजाच्या जमिनी आहेत, देवस्थानच्या जमिनी आहेत. हे ज्यावेळेस आले 1996ला आले त्यावेळेस मुळात त्यांचं अधिकार क्षेत्र हे लेणे आहे. सातबाऱ्यावर जर पाहिलं तर इतर अधिकारात फक्त लेण्याचे पुरातत्व विभागाच्या, त्यांची काही जमीन वगैरे तिथं काही नाही आहे. आज त्यांनी कंपाऊंड घातलंय. हे कंपाऊंड जवळजवळ 23 एकर त्यांनी ॲक्वायर केले, जे करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना लेण्यांचं संरक्षण करायचं का आमच्या जमिनींचं संरक्षण करायचंय? हे जे 23 एकरचं तुम्ही म्हणताय त्यांनी कंपाऊंड टाकून जागा ॲक्वायर केली, ती खाजगी आहे, ट्रस्टची आहे की पुरातत्व खात्याची आहे? खाजगी मालकीची देवस्थान ट्रस्ट यांचा 7/12 सर्वे नंबर 58 हा संपूर्ण ताब्यात घेतलेला आहे. आणि सर्वे नंबर 59 आदिवासी ठाकर समाजाचा आहे. त्या 7/12वरती जवळजवळ 41 शेतकरी आहेत, ज्यांची दुकानं लेण्याद्रीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या मध्यापर्यंत यांची दुकानं दोन्ही बाजूनी होती. म्हणजे पायरी मार्ग हा आदिवासी ठाकर समाजाच्या जमिनीमध्ये यांची दुकानं होती. ही दुकानं सगळी काढून फेकली त्यांनी त्यावेळेस, म्हणजे 1996ला. आणि ती दुकानं काढल्यानंतर आज घडीला त्या ठाकर समाजाला त्यांची जमीन असून आज त्यांना रोजंदारी करून त्यांची पोटं भरावी लागतात. म्हणजे गोरगरिबांना यांनी रोजंदारी करायला भाग पाडलं, त्यांच्या जमिनी अनधिकृतरित्या ताब्यात घेतलेत. आता आदिवासी ठाकर समाजाच्या समजा जमिनी यांना ॲक्वायर करायच्या जर असतील तर तसं कायद्याप्रमाणे फक्त राज्यपाल आणि राष्ट्रपतीच आदेश करू शकतात की आदिवासी ठाकर समाजाच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी. पण अधिग्रहण वगैरे काही झालेलंच नाही आहे. परस्पर आलेत, परस्पर त्यांनी भिंती वगैरे घालून तिकीट घर बांधले. हे सगळं केलं आहे पुरातत्व विभागाचा तत्कालीन जो अधिकारी होता तो जंगले, आणि आता ते बदली होऊन गेले तिथून. पुरातत्व खात्याने खरं तर जे अतिक्रमण केलं आहे, स्थानिक शेतकऱ्यांशी आपण बोललो आहोत, देवस्थान ट्रस्टचे जे आता अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. ह्या सगळ्या आजच्या आमरण उपोषणाला मराठा सेवा संघाने देखील पाठिंबा दिलेला आहे. माझ्यासोबत मराठा सेवा संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष रुपेशजी जगताप आहेत. या सगळ्या प्रकरणावर काय एकूण मराठा सेवा संघाची भूमिका आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ. काय सांगाल रुपेशजी, एकूणच कुठतरी या सगळ्या बाबतीमध्ये भाविकांची अडवणूक होते का? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रथमतः मी I1 न्यूज जे आमच्या भाविक भक्त गणेश भक्तांच्या हाकेला धावून आले त्यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. एकेकाळी बघायला गेले तर 96 पासून 2 रुपयापासून ते आज 25 रुपयापर्यंत हे तिकीट विक्री चालू आहे. आज बघायला गेले महागाई एवढी वाढलेली आहे, लोकांना रोजंदारी नाही आहे, बेरोजगारी लोक आहेत. मेन मुद्दा की ज्यांना रोजगार नाही त्यांनी हे पैसे कुठून भरायचे हा निर्माण होतो. पण आपलं सोडा, हे जगभरातून जे पर्यटक या ठिकाणी येतात, आमदार खासदार प्रत्येक भाषणात बोलत असतात आमचा तालुका आम्ही पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू. अरे तुम्हाला पहिली हे करता नाही आलं तर तुम्ही पर्यटन स्थळ घोषित करून काय करणार? पहिले तिकीट बंद करा आणि मग पर्यटन स्थळाचं नाव काढा. मग आमचं तर म्हणणं आहे. दुसरा मुद्दा असा की आमचे ठाकर समाजाचे बांधव त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्यांना रोजगार करण्यासाठी सुद्धा काही उपलब्ध करून दिलं जात नाही. आणि उपलब्ध जरी झालं तर त्याच्यावर त्यांच्या दमदाट्या चालू होतात, त्यांची दुकानं बंद केली जातात, त्यांना विविध प्रकारे त्रास दिला जातो, छळवणूक केली जाते. डोली ज्या ठिकाणी जो वर ज्यांना वर जाता येत नाही त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी डोलीची सेवा करण्यात आलेली आहे, तर ती डोलीसुद्धा वर जाऊन दिली जात नाही. त्यांच्याकडनं पण ते काहीतरी पैसे आकारण्यात येतात. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ज्या जमिनींचं जो आहे ते आता संरक्षक कठडे वगैरे बांधण्याचं काम भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या ठिकाणी. तर ते संरक्षक जे कठडे आहेत ते आमचे ठाकर समाजाच्या बांधवांच्या 7/12 जो आहे त्यांच्या नावावर आहे. आणि त्या 7/12मध्ये पुरातत्व विभागाचे जे आहे ते इतर याच्यामध्ये उल्लेख केलेले आहे. म्हणजे इतर म्हणजे ते फक्त लेण्यांपुरती मर्यादित आहे, लेण्यांच्या व्यतिरिक्त नाही. तरीसुद्धा हे अतिक्रमण, माझं तहसीलदार प्रांत साहेबांना एक विनंती आहे, माझी खरी कळकळीची विनंती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. I1 न्यूजला सुद्धा माझी विनंती राहील की हे अतिक्रमण फक्त हे आटवू शकतात. बाकीचा जो याचा मुद्दा आहे तिकीट काउंटरचा तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा मुद्दा आहे. तर त्याच्यावर आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या ठिकाणी भाविक भक्त वरती जातात, वर जाण्यासाठी 7 नंबर लेणी जी आहे, जी गणपतीची आहे, ती गणपतीची जी लेणी
तिथं फक्त मोफत प्रवेश करण्यात यावा. आणि यापुढे सुद्धा आमचा लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, संपूर्ण स्वराज्य निर्माण संस्था व ठाकर समाजांना मराठा सेवा संघ जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने सांगतो की तुम्हाला आमचा नेहमी पाठिंबा राहणार. हे तर काही ना, सकाळी आमचे पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र कुंजीर साहेब यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की आपण हे मुद्दे लोकसभेतसुद्धा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा ठरावसुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर तात्काळाने आम्हाला कागदपत्रांची अंमलबजावणी करा तुम्ही. अंमलबजावणी आमच्याकडे आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी लढणार आहोत. जेवढे आमचे मराठा सेवा संघाचे खासदार त्या ठिकाणी आहेत त्यांच्या पद्धतीनेसुद्धा आम्ही लढणार आहोत. केवळ आम्ही एका खासदारावर आता अवलंबून राहणार नाही. या पाठीमागे 5 वर्षापूर्वी आम्ही एका खासदारावर अवलंबून राहिलं, त्याचं काय झालं हे आम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटलं, भावी भक्तांना बघायला भेटलं. यापुढेही आमचा नेहमी मराठा सेवा संघाचा पाठिंबा हा लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टला राहणार. जय जिजाऊ, जय शिवराय. ज्यावेळेस आम्ही लेण्याद्रीला गेलो आणि तिथले जे आदिवासी ठाकर समाजाचे बांधव आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ते डोलीचा व्यवसाय करतात. तर पुरातत्व खात्याचे जे अधिकारी आहेत, संबंधित एक अधिकाऱ्यांचं त्यांनी नाव देखील सांगितलं. हे अधिकारी त्यांना दमदाटी करतात, अरेरावी करतात व तुमचा डोलीचा व्यवसाय ठिकाणी कसा चालतो ते मी पाहतो, म्हणजे अशी दंबाजी करून त्यांच्यावर कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण या प्रश्नाकडे कसं पाहता? तसं सांगायचं झालं म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला अरुणजी सांगितलं की स्थानिकांची शेती, स्थानिकांच्या जागा आणि स्थानिकांनाच दमदाट्या, म्हणजे चोरीचे चोरी ते म्हणतात काय ती म्हणे, त्या म्हणेप्रमाणे या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे. जसं आता भारत पाकिस्तानचं आपण पाहतो, घुसखोरी काय जास्त काळ टिकत नाही. आणि तसं आता थोडे दिवस राहिले गणपती बाप्पाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे त्यांना थोड्या दिवसात समजणारच आहे. आणि आम्ही यापुढे ही घुसखोरी, ही दमदाटी ही केवळ एका समाजापुरती मर्यादित असून असं समजणार नाही की ही दमदाट ठाकर समाजाला केली तर ती देवस्थानसुद्धा त्याच्या तत्काळ त्या ठिकाणी जाऊन काय नाही हे पाहणार आहे. त्यानुसार आम्हीसुद्धा मराठा सेवा संघ हे तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही प्रत्येक दुःखात सुखदुःखात त्यांच्या सामील होणार आहोत. देवस्थान ट्रस्टनी देखील पुरातत्व खात्यावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तिकीट काउंटर आहे त्यांचं, जे सगळ्यात पायथ्याशी तिकीट काउंटर आहे, भाविक भक्तांकडनं ते जे 25 रुपयाचं तिकीट घेतात, हे तिकीट काउंटर किंवा ते जे तिकीट ऑफिस आहे तेच देवस्थान ट्रस्टच्या जागेत आहे व पुरातत्व खात्यानं ते अनधिकृतरित्या बांधलेलं आहे असा आरोप या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने होतोय. काय सत्यता आपण जाणून काय सांगाल? पुरातत्व खात्याने जे त्यांचं तिकीट काउंटरचं जे ऑफिस बांधले, ते ऑफिस आमच्या लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या मालकीचं गट नंबर 57/2 अनाधिकाऱ्याने बांधलेले. या ठिकाणी देवस्थानची कोणत्याही प्रकारची परवानगी लेखी अगर तोंडी त्याने घेतलेली नाही. त्याचप्रमाणे देवाला जात असताना डाव्या बाजूची संरक्षक भिंत आहे, हा सुद्धा गट नंबर 58 हा लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे. आणि उजव्या हाताची जी संरक्षक भिंत आहे हा आदिवासी ठाकर समाजाची ती जमीन आहे, तो सर्वे नंबर 59 आहे. त्यांची परवानगी नाही, आमची परवानगी नाही आणि कोणत्याच प्रकारची परवानगी न घेता दोन्ही बाजूला 2 संरक्षक भिंती आणि ते काउंटरचं ऑफिस त्यांनी बांधलेलं आहे. या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही काय पत्रव्यवहार केला आहे का संदर्भात? पत्रव्यवहार 2 वेळा केला आम्ही. 2 वेळा माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेचं अधिवेशन चालू असताना त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही 2 वेळा गेलो. दुसऱ्या वेळेला पहिल्यांदा आम्ही गाठीबिटी घेतल्या, निवेदनं दिली, त्याचा काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या अधिवेशनाला आत्ता डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आम्हाला बोललं होतं, आम्ही गेलो. 4 दिवस दिल्लीत थांबलो. त्या ठिकाणचे जे डायरेक्टर जनरल आहेत ते डायरेक्टर जनरलला त्या ठिकाणी खासदार साहेबांसमोर आम्ही भेटलो आणि भेटून त्यांना ती निवेदनं दिली आणि निवेदनं देऊन त्याचा काहीच उपयोग झाला नाही आम्हाला. गणेश भक्तांकडनं 25 रुपये घेते, त्याच्या मोबदल्यामध्ये गणेश भक्तांना कोणकोणत्या सुविधा देते ते? या ठिकाणी जे 25 रुपये त्यांचा जो कर आकारला जातोय, या कराच्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी देत नाही. आणि भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा तयार करायला सक्षम आहे, करू इच्छित आहे, परंतु कोणत्याही प्रकारची सुविधा त्या ठिकाणी आम्हाला करू देत नाही. जी पहिली पायरी आहे, पहिल्या पायरीपासून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा करू देत नाहीत. ते पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही
पाईपलाईननी पाणी वर नेलेलं आहे मंदिरापर्यंत, त्या ठिकाणी टाकी ठेवून ते पाणी टाकीत टाकायचं आणि तिथं भाविकांना प्यायला द्यायचं, परंतु ते सुद्धा आम्हाला करू देत नाही. टाकीसुद्धा आम्ही नेऊन ठेवली तिथं, पण आम्हाला त्या टाकीत पाणी सुद्धा सोडून भाविकांना पिण्यासाठी पाणी आम्ही देण्याचा विचार होता, पण ती पाण्याची सुविधा सुद्धा त्यांनी करू दिली नाही. या सगळ्या प्रश्नावर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आता पुढची भूमिका काय असेल नेमकी? आता भूमिका हीच ना, आता हे काय हेच उपोषण या ठिकाणी करायचं आणि उपोषणाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडवायचे. पुरातत्व खात्याच्या अनागोंदी कारभार आहे, या अनागोंदी कारभाराच्या विरोधात लेण्याद्री देवस्थान ट्रस्टसह ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्य निर्माण संस्था असेल, मराठा सेवा संघ असेल, गणेश भक्त असतील किंवा लेण्याद्रीच्या आसपास व्यवसाय करणारे जे छोटे मोठे व्यावसायिक असतील, एकूणच या सगळ्यांनी आजपासून आमरण उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. या सकाळपासून आमरण उपोषण चालू आहे. कोणत्याही प्रकारचे अधिकारी या ठिकाणी भेट देण्यासाठी अद्यापपर्यंत आलेले नाही. खरं तर लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नावर तोडगा निघावा व सर्वसामान्य गणेश भक्तांची या जाचातून सुटका व्हावी हीच एकमेव इच्छा. कॅमेरा पर्सन राजेश शामलेसे, म्यारुम मोरे, I1 न्यूज, जुन्नर.